उपस्थित होते। आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपकजी कदम सर आणि सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते त्या ठिकाणी उपस्थित होते। आजही बऱ्यापैकी लोक या ठिकाणी उपासक उपासिका उपस्थित आहेत। सर्वांचं स्वागत आहे। आपल्या सर्वांच्या पाठिंब्यावर सर्वांच्या दानामधून पूजनीय भदंत पय्याबोधीजी महास्तवीर हे या ठिकाणी अतिशय सुंदर असं काम जे की 24 तास चालणारं श्रामणेर प्रशिक्षण केंद्र हे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव श्रामणेर प्रशिक्षण केंद्र आहे। जवळपास 2,500 ते 3,000 श्रामणेरी या ठिकाणाहून परिपक्व होऊन या ठिकाणाहून बाहेर पडलेले आहेत। हे जे काम आपण पाहतोय जवळपास 3.5 कोटी रुपयाचा त्याचा खर्च आहे। जवळपास 1.25 कोटी रुपयाच्या जवळजवळ आतापर्यंत त्याला खर्च लागलेला आहे। हे सर्व काम आपल्या सर्व समाजाच्या दानामधून या ठिकाणी तयार होत आहे। यामागे पूजनीय भदंत पय्याबोधीजी महास्थवीर यांचं अखंड त्याग शील आणि त्यांची मेहनत ही आज आपल्याला या ठिकाणी फळाला येताना दिसते आहे। त्यामध्ये आपल्या सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांचा खूप मोठा सिंहाचा वाटा त्यामध्ये राहिलेला आहे। एक महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये आदर्शवत असणारं आपलं हे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी नावारूपाला येत आहे। सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनो, गेल्या बऱ्याच दिवसापासून पूजनीय भंतेजींच्या संकल्पनेमधून आपण वेगवेगळ्या महाराष्ट्रातील देशातील नामांकित अशा भिक्खूंची धम्मदेशना दर महिन्याच्या 19 तारखेच्या कार्यक्रमामध्ये आपण ठेवत असतो आणि त्याच अनुषंगाने आज ताडोबा येथून चंद्रपूरच्या त्या भयान जंगलामधून हे असे महान त्यागी धुतांगधारी महाराष्ट्रामध्ये फक्त 2च भदंत असे आहेत जे धुतांगधारी आहेत। त्यामध्ये अग्रक्रमाने महान त्यागी भदंत ज्ञानज्योती महास्थवीर यांचं नाव अग्रक्रमाने वर येतं। त्यांची आज धम्मदेशना श्रवण करण्याचा जो हा प्रसंग आपल्या समोर आज आलेला आहे तो अतिशय दुर्मिळ असा प्रसंग आहे आणि त्याची पुरेपूर त्या संधीचा फायदा तुम्ही आम्ही घेतला पाहिजे। त्याकरिता आपल्या मनाची एकाग्रता आपण एकाग्रतेने या कार्यक्रमाच्या ठिकाणावर बसून त्या धम्मदेशनेचा लाभ आपण सर्वांनी या ठिकाणावर घ्यायचा आहे।